नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आपण आता अखेर ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला पाहायला मिळून तिलोत्तमा आता हरताना आपण बघणार आहोत. आणि सावली ही आत्तापर्यंत सगळ्या आलेल्या संकटाला झेलून आता एकाच भयानक संकटातून सावली आता कसे मेंढळ्यांची इज्जत वाचवते. मेंढळ्यांच्या घरावर चालून आलेल्या संकटाला निर्भीडपणे सावली आता तोंड देऊन तिलोत्तमासमोर खरे सत्य कसे आणते आणि खूप मोठी तिलोत्तमाच्या हातून होत असलेली चूक थांबवून आता सावली ही अस्सल सोनं असल्याची कशी तिलोत्तमासमोर येते. आणि तिलोत्तमा आता सगळं काही समजताच आता तिची चूक सुधारून मेंढळ्यांच्या घरावर आलेले संकट दूर करून मेंढळ्यांची इज्जत वाचवून आता सावलीला तिलोत्तमा कशी आता सारंगला कुंकू लावायला लावते हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये आता विश्वंभराच्या मुलीचा 25वा वाढदिवस असल्यामुळे विश्वंभराने आता अहिल्याला सुद्धा इन्व्हिटेशन दिलेले असते. आणि त्याचबरोबर विश्वंभरने त्याच्या मुलीचं लग्न आता सोहम बरोबर ठरवलेलं असतं. त्यासाठी आता तिलोत्तमाला सुद्धा विश्वंभर हा खूप मोठा माणूस आणि मेंढळ्याच्या घराला त्याची मुलगी अगदी साजेशी असल्याची तिलोत्तमासमोर येऊन तिलोत्तमाने आता विश्वंभराने सोहमच्या लग्नाचा प्रस्ताव आता स्वीकारून लग्नाला परवानगी दिलेली असते. विश्वंभर सुद्धा आता खूप खुश झालेला असतो. आणि त्यानंतर आता विश्वंभर मोठ्या धूमधडाक्यात आता तिच्या मुलीच्या बड्डेच्या पार्टीसाठी अहिल्याला देखील तिथे इन्व्हाइट त्याने केलेले असते. कारण विश्वंभरला त्याच्या भावाचा बदला घ्यायचा असतो. कारण ITमध्ये असलेल्या त्याच्या भावाला त्याच्या भावाची जी काही अवस्था केली ती अहिल्याने केल्याचे सत्य आता त्याच्या भावाने विश्वंभरला सांगितलेले असते. आणि त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी मुद्दामहून आता अहिल्याला डवचवण्यासाठी त्याने अहिल्याला इन्व्हिटेशन कार्ड दिलेले असते. इकडे मात्र आता सोहमचं तारावरती प्रेम असतं आणि आता इकडे सोहमला काय करावे आणि काय नाही कळत नसतं. सोहम आता खूप द्विधा स्थितीत अडकलेला असतो. कारण तिलोत्तमाने आता सोहमचं लग्न त्याला न विचारता डायरेक्टली आता विश्वंभरच्या मुलीशी करण्यासाठी परवानगी दिलेली असते. इकडे आता सोहम हा आता सारंगकडे येतो. सारंगला सगळी हकीकत सांगत सोहम म्हणतो की दादा आता तूच बघ ना, मला ना ती मुलगी अजिबात आवडत नाही आहे, तरीसुद्धा आईने माझं लग्न त्या मुलीशी करून द्यायचं ठरवलं आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो हे बघ, अरे माझ्या आयुष्याचं काय झालं तुला कळतंय ना. पहिल्यांदा माझं अस्मीसोबत लग्न ठरलं आणि त्यानंतर अस्मी लग्नातून निघून गेली. त्यानंतर माझं लग्न सावलीशी झालं. आई आत्तापर्यंत सावलीला सून म्हणून स्वीकारत नाही आणि माझ्या अशा संसाराची अशी धुळदाण उडाली ती तुझी व्हायला नको. म्हणून तू आता आई जे सांगते ना ते ऐक आणि या लग्नाला तू तयार होऊन संमती दे. तेव्हा आता सोहमला देखील काय करावे आणि काय नाही कळत नसतं. आणि इकडे आता तिलोत्तमाने भैरवीला फोन करून आता विश्वंभरने ठेवलेल्या पार्टीसाठी भैरवीला सुद्धा इन्व्हाइट केलेलं असतं. आणि त्यामुळे आता तिलोत्तमाने भैरवीला सांगितलेलं असतं की सोहमचं लग्न विश्वंभरच्या मुलीबरोबर मी करत आहे आणि त्यांनी पार्टी ठेवलेली आहे. मला वाटतं माझी मैत्रीण या नात्याने तो पार्टीत यावीच भैरवी. तर आता भैरवीसुद्धा तयार झालेली असते. त्याच वेळेस मात्र आता ताराने ते सगळं ऐकलेलं असतं. आणि सोहम आणि विश्वंभरच्या मुलीचं लग्न, सोहमचं तर माझ्यासोबत प्रेम आहे, मग सोहम कधी लग्नाला तयार झाला हे याचा विचार आता ताराच्या डोक्यात आलेला असतो. आणि इकडे मात्र सोहम काय करावे आणि काय नाही त्याला कळतच नसतं. आणि पटकन आता इकडे बबलूला सोहमने ताराकडे पाठवलेले असते. आणि आता ताराच्या मनात काय आहे हे विचारण्यासाठी बबलू आता ताराच्या घरीही गेलेला असतो. आणि इकडे आता खरंच सोहम आता त्या मुलीसोबत लग्न करणार आहे की नाही यासाठी सुद्धा तारासुद्धा भैरवीसाठी आता पार्टीमध्ये यायला निघालेली असते. इकडे आता बबलू जेव्हा आता इकडे भैरवीच्या घरी येतो तेव्हा आता बबलूला देखील
आता ताराचं लग्न हे पिंकू म्हात्रेसोबत लावून देणार असल्याचे समजलेले असते आणि बबलू पुन्हा तावातावाने तडक निघून सोहमकडे येतो आणि सोहमला म्हणतो, सोहम अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. ताराचं लग्न पिंकू म्हात्रेसोबत आता भैरवी करते आणि आता पिंकू म्हात्रे तो गायक आहे ना, तारासुद्धा त्याच्यासोबत लग्न करणार आहे. तेव्हा आता सोहमला धक्का बसलेला असतो आणि आता सोहमच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि ताराने आपल्याला डावलून आता तारा त्या पिंकू म्हात्रेसोबत लग्न करायला निघाली. यामुळे आता सोहमला देखील काय बोलावे आणि काय नाही कळत नसतं आणि अखेर सोहम काही न बोलता तिलोत्तमास आता जे सांगेल तसं वागायला तयार झालेला असतो. इकडे मात्र हे सगळं ज्यावेळेस बबलू आणि सारंग बोलत असतात त्याच वेळेस आता सावलीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि पटकन काहीतरी गडबड आहे आणि सोहम भाऊजींचं तारावरती प्रेम आहे आणि आता तिलोत्तमा मॅडम ज्या विश्वंभरच्या मुलीशी लग्न करायला निघाल्यात आणि ती मुलगी कशी आहे हे पारूला माहिती असेल, कारण अहिल्यादेवी आणि विश्वंभरचे काहीतरी संबंध होते हे आता सावलीला माहिती असतं. पटकन सावली आता पारूला फोन करते. पारूला फोन करतात आता सावलीने पारूला म्हटलेले असते की तुमच्या घरी काही प्रॉब्लेम चालू आहे का. तर आता इकडे आता सावलीने देखील सांगितलेलं असतं की इकडे आमच्या तिलोत्तमा मॅडमने सोहमचं लग्न विश्वंभरच्या त्या मुलीशी ठरवलं आहे आणि ते ऐकताच मात्र इकडे पारूला धक्का बसलेला असतो आणि अहिल्यादेवी आणि आता त्या विश्वंभरचे संबंध काही व्यवस्थित नसल्याचे पारूच्या लक्षात आलेले असते. पारू म्हणते की बरं झालं सावली तुम्हाला सांगितलं, पण आता तू काही काळजी करू नको, जे काही करायचं ना ते मी करते आणि तो विश्वंभर कसा आहे ना ते मला माहिती. आणि त्याच वेळेस आता इकडे सावलीने पारूला सगळं सांगितल्यामुळे पटकन पारू ही अहिल्याकडे येऊन अहिल्याला सगळं सांगते आणि आता अहिल्याला देखील लगेच सगळं आठवतं. विश्वंभरने पार्टीसाठी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं आणि आपण ते कार्ड कसं फाडून टाकलं आणि त्यानंतर विश्वंभर हा त्याच्या मुलीचा मोठेपणाचा नजारा आपल्याला दाखवणार होता हे देखील अहिल्याच्या समोर आलेलं असतं आणि ते इन्व्हिटेशन आपण कसं फाडून टाकलं होतं हे अहिल्यासमोर येऊन आपली जीवाभावाची मैत्रीण तिलोत्तमा याच्या मुलाशी विश्वंभर त्याच्या मुलीचं लग्न लावायला निघाला हे सत्य कळताच आता अहिल्यासुद्धा आता तिकडे यायला निघालेली असते आणि आता भर मंदिरात मोठी पूजा अर्चा होऊन सगळीकडे आता धूमधडाक्यात पार्टी होणार असते आणि सोहम आणि विश्वंभरच्या मुलीचं आता लग्नासाठी त्या पार्टीमध्ये आता अनाऊन्समेंट देखील होणार असतं. ठरल्याप्रमाणे सगळी काही तयारी होऊन सगळेजण मंदिरात येतात. देवदर्शन झाल्यानंतर जाऊ लागता क्षणी इकडे सावली ही अहिल्याला घेऊन तिथे आलेली असते आणि त्यानंतर इकडे आता पटकन अहिल्या विश्वंभर आणि त्याच्या मुलीला बघते आणि तिलोत्तमाला देखील. पुढे येत आता अहिल्या म्हणते, तिलोत्तमा अगं तू काय करायला निघालीस. हा विश्वंभर कोणत्या जातीचा माणूस आहे तुला माहिती नाही. याने मोठा फ्रॉड केला आहे आणि मलासुद्धा फ्रॉड करायला बोलत होता, पण त्याचं प्रपोजल मी नाकारलं म्हणून त्याने माझ्याशी त्याचा बदला घ्यायचा ठरवला आहे आणि त्यासाठी तुझ्या घराशी हा संबंध जोडण्याचं सांगत आहे, पण तू हे संबंध जोडू नकोस कारण हा विश्वंभर काही खरा नाही आहे. आणि त्या क्षणी विश्वंभरचा खरा चेहरा भयानक सत्याने अहिल्याने तिलोत्तमासमोर आणलेला असतो आणि त्याचबरोबर आता तिलोत्तमाला हे जेव्हा कळतं तेव्हा जीवाभावाच्या मैत्रीच्या नात्याला जागून एका झटक्यात तिलोत्तमाने विश्वंभरच्या मुलीचं आणि सोहमचं लग्न तोडलेलं असतं. रागाने सोहमचा हात धरून तिलोत्तमा तेथून घेऊन जाऊ लागते आणि त्यानंतर आता बाहेर येता क्षणी तिलोत्तमा म्हणते की पण अहिल्या तुला हे सगळं कसं कळलं आणि कोणी सांगितलं. आणि लगेच आता या सगळ्याची फोड ज्या व्यक्तीने केली आणि ज्या व्यक्तीने मेंदळ्यांच्या घरची जाणारी इज्जत वाचवली ती म्हणजे तुझी सून सावली असल्याचे अहिल्या जेव्हा आता तिलोत्तमाला सांगते. अहिल्या म्हणते की तुझी सून लाखात एक आहे आणि आज तिच्यामुळे तुझ्या घरच्या
ज्या इज्जतीच्या चिंधड्या उडणार होत्या ना त्या वाचल्या. आणि थोडक्यात तू वाचली नाही तर विश्वंभर आणि त्याची मुलगी ना कोणत्या लायकीची आहे ना हे तुला माहीत देखील नाही. आणि त्या क्षणी सावलीची खरी किंमत तिलोत्तमाला समजलेली असते. ताबडतोब आता सारंगला देखील सावली ही प्रत्येक संकटातून आपल्या घराला वाचवते म्हणून पुढे आलेला असतो. आणि तिलोत्तमाने सारंगला अखेर परवानगी देऊन सावलीच्या बागेत सारंगला कुंकू भरण्यासाठी सांगितलेलं असतं. आणि खऱ्या अर्थाने आता तिलोत्तमाने सावलीला सून म्हणून स्वीकारण्यास तयारी दाखवलेली असते. मानाने सावलीच्या बागेत कुंकू भरून आता तिलोत्तमा ही सावलीला कशी तिची सून बनवते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.